दिस व्हिडिओ इज नॉट फॉर बॉईज और मेन्स. ओके, सो मी इकडे आलेली आहे आता ट्रान्सफॉर्म क्लिनिकला. सो मी करायला आली आहे LHR. LHR चा फुल फॉर्म आहे लेझर हेअर रिमूव्हल. मी आता नाही दाखवू शकत. सो या, हा बाथरूम त्यांनी मला दिलेला आहे आणि मी तुम्हाला जे सांगत होते, हे बघा, ही माझी आता ग्रोथ आहे. पायावरती ही व्यवस्थित ग्रोथ आहे. सो आपण आता स्टार्ट करतोय हातापासून. आय थिंक येस. सो लेट्स गो. सो आता आपण हे रेझरनी सगळे हेअर ग्रोथ काढून घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जेल लावल्यानंतर अजिबात जळजळणार नाही आणि काहीही त्रास होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. लेट्स सी आता. ऍक्च्युली आता मी तुम्हाला फक्त हाताचं दाखवतेय, पण ज्यावेळेस फुल बॉडीला हे जेव्हा जेल लावलं ना, त्यावेळेस इतकं गारगार वाटलं. लिटरली मला कोणीतरी फ्रीज मध्ये ढकलल्यासारखं वाटलं मला. हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे नॉट सो जुईली संगीत. माझं नाव जुईली जोगळेकर. नमस्कार सगळ्यांना. आपण ह्याच्या आधी जे काही आयब्रोज आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ज्याच्यामध्ये ब्युटी कंटेंट जास्त येतो, आज आपण परत ब्युटी कंटेंट कडेच वळतोय, ज्याच्यामध्ये आपण आलेलो आहे आता ट्रान्सफॉर्म क्लिनिकला. मी आहे आता मुलुंडमध्ये आणि ट्रान्सफॉर्म क्लिनिक हे आहे पूर्ण तुमच्या ब्युटी रिलेटेड सगळ्या गोष्टी. आणि मी स्वतः ट्रान्सफॉर्म क्लिनिकमध्ये आली आहे LHR करण्यासाठी. आता LHR वगैरे काय गोष्टी असतात त्या आपण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगते. इथे खूप जास्त आवाज आहे, सो आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन अख्खे डिटेल्स आपण पुढे बघूया. लेट्स गो. सो मी इकडे आलेली आहे आता ट्रान्सफॉर्म क्लिनिकला आणि मुळात इथे का आली आहे, कशासाठी आली आहे, हे सगळं मी तुम्हाला आता या स्टोरीमधनं सांगणार आहे. सो मी करायला आली आहे LHR. LHR चा फुल फॉर्म आहे लेझर हेअर रिमूव्हल. सो लेझरनी हेअर रिमूव्हल पूर्ण बॉडीचे होतात. आता पूर्ण बॉडीवरती आपल्या अंगावर लव असते, लव, केस, आपण जे काही म्हणतो. आणि मला लहानपणापासून खूप जास्त लव आहे. आणि जेव्हा लहानपणी बाळांना करतात ना असं, ते बेसन लावा, हे लावा, ते लावा, ज्यानी लव कमी होईल अंगावरची, तर माझ्या आईनी तसं काहीच नाही केलं. तिला काही मज्जाच नाही आली हे सगळं करण्यामध्ये आणि ती माझी लव अजूनही आहे. यू कॅन सी आता माझ्या हातावरती आता 2-2.5 महिने झाले असतील, मी अजिबात काहीही माझ्या हातावरती रेझर नाही यूज केलाय, काही वॅक्स नाही केलाय. सो अत्यंत अस्वलासारखी माझी ग्रोथ आहे हेअरची. इवन लेग्स अँड हँड्स, एव्हरीवेअर. इवन माझ्या इथेही जे साईड लॉक्स आपण म्हणतो, इथेही भयंकर जास्त ग्रोथ आहे. पण आता ही बॉडीवरची जी ग्रोथ आहे ती आपण जेव्हा बाहेर जातो ते प्रेझेंटेबल दिसत नाही. आता काही लोक असं म्हणतात की लव चांगली असते अंगावरची, बॉडी हेअर नाही काढायचे, आणि हे ती प्रत्येकाची चॉईस असते. ज्या मुलींना नाही आवडत त्या मुली वॅक्स नाही करत किंवा बॉडी हेअर तसेच राहून देतात, त्यांना ते आवडतं. पण काही ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेबल राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आता मी जेव्हा शोजना वगैरे जाते त्यावेळेस अंडर आर्म्स, बॉडी हेअर हे सगळे निघालेले असायलाच पाहिजेत, कारण की तुम्ही प्रेझेंटेबल आहात, तुम्ही काहीतरी एक पब्लिक फिगर आहात जे तुम्ही लोकांसमोर उभे राहताय. सो त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. अनेक जणी आहेत जगामध्ये ज्या वॅक्स करतात, पण मीही आतापर्यंत वॅक्सच करत होते. कधी कधी रेझर यूज करायचे, कधी कधी वॅक्स करायचे, पण प्रत्येक वेळेस टाइम नाही मिळत वॅक्स करायला. आणि आता मी कंटाळलीये सारखं पार्लर मध्ये जाऊन वॅक्स करायला किंवा सतत शॉवर मध्ये जाऊन रेझर फिरवायला. सो आय डिसाइडेड टू गो टू लेझर. मी बरेच वर्ष विचार करत होते, 4-5 वर्षांपासून. पण एक्झॅक्टली हे LHR किंवा लेझर कसं असतं, काय असतं, याची मला खरं तर कोणी कल्पना दिली नाही. मी
बरेच युट्यूबचे ब्लॉग्स बघितले, मी बरंच त्याच्याबद्दल रिसर्च करण्याचा प्रयत्न केला की हे पेनफुल आहे का, किंवा याच्यामध्ये काय एक्झॅक्टली करतात, किती सेशन्स असावे लागतात, किंवा एका सेशन मध्ये होतं का, एक सेशन केल्यानंतर बॉडी हेअर ग्रोथ कमी होते का, किती होते, असे खूप जास्त प्रश्न मला ऑलरेडी पडलेले आहेत जे मला आज सॉल्व्ह होणार आहेत. त्या मला जेव्हा सांगणार आहेत सगळ्या गोष्टींची माहिती. पण ज्यावेळेस आता मी बॉडी हेअर ग्रोथ वाईज बोलतेय, माझी स्वतःची बॉडी हेअर ग्रोथ इतकी जास्त आहे आणि ती किती सेशन्स मध्ये कमी होतीये, किंवा ती ऍक्च्युली आतमध्येच राहते का, ती ऍक्च्युली झडून जाते का, काय होतं, या सगळ्याची उत्तरं मला मिळवायची आहेत आणि मी त्याच्यासाठी ही माहिती ही घेणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण की मी खरं तर हा व्हिडिओ करणार नव्हते, ऍब्सोल्युटली नॉट, की मी कसं काय दाखवू, कारण की आतमध्ये गेल्यानंतर मला ओपन अप व्हावं लागेल आणि मी कॅमेरा शाय आहे त्या बाबतीमध्ये. तर मी हे कसं करू, पण मी ज्या रूम मध्ये बसले होते त्यावेळेस आणि माझ्या बरोबर माझ्या 3-4 मैत्रिणी होत्या आणि मी त्यांना म्हटलं नाही नाही मला युट्यूब वगैरे नाही करायचंय, हा अख्खा व्लॉग नकोय मला. तर त्या म्हणाल्या की अगं पण मग बाकीच्या मुलींना किंवा बाकीच्या लोकांना अजूनही ज्यांना कळलेलं नाहीये लेझर, त्या तिघी म्हणाला त्यांनाही माहिती नाहीये एक्झॅक्टली लेझर हेअर रिमूव्हल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, ते कुठलं जेल असतं, ते कितपत काय आहे, की त्याचं गार फील होतंय का गरम फील होतंय का, ते असं एक्झॅक्टली असं तुम्ही बघितलं असेल ऑब्व्हियसली, ते असं फिरवतात तर त्याच्यावरती असं लाईट लागतो, त्यांनी काही पेन होतं का काय होतं, हे त्या तिघी जणी मला सेम क्वेश्चन विचारत होत्या जे क्वेश्चन मलाही पडले होते. सो दॅट टाइम आय डिसाइडेड की ओके, जर माझ्यासारख्या अजूनही या जगामध्ये बऱ्याच मुली असतील ज्यांना या गोष्टीबद्दल माहितीच नाहीये, तर त्या मुलींसाठी मी हा व्हिडिओ का नाही करायचा. सो ऍक्च्युली तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतेय, जे मला प्रश्न पडले तेही तुम्हाला पडले असतील आणि तेच क्वेश्चन्स, तेच प्रश्न आपण इथे सॉल्व्ह आउट करूया तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. ऑब्व्हियसली मी ही ट्रीटमेंट करून घेते आणि ह्या ट्रीटमेंटसाठी जे काही आपल्याला गोष्टी लागणार आहेत, किती पैसे काय, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो LHR बद्दल किंवा लेझर हेअर रिमूव्हल बद्दलची ही माझी स्टोरी तुमच्यासाठी. अच्छा, हे सगळे त्याचेच मशीन्स आहेत का हे वेगवेगळे आहेत सगळे? ओके. आणि आपलं LHRचं कुठलं मशीन असतं? दिस वन. ओके. हे LHRचं मशीन आहे आणि ही बाकीची सगळी वेगवेगळी मशीन्स आहेत. आणि मी जेव्हा स्किन ट्रीटमेंट जेव्हा घेते त्याही वेळेस असे बरेच मशीन्स असतात. सो ज्यांना कोणाला माहिती नाही की डरमॅट्स किंवा स्किन बॉडीच्या क्लिनिक्समध्ये काय काय मशीन्स असतात, ते हे असे सगळे मशीन्स असतात मोठे मोठे, त्याची भीती वाटते एका पॉइंटला. बट लेट्स सी हाऊ इट गोज. हे पेन होतं का? अजिबातच नाही. शुअर? कारण की हे असे मशीन्स जेव्हा मी स्किन साठी करते ना, त्यावेळेस मी मायक्रो ब्लिडिंग आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या आहेत. शुअर? ओके. हे म्हणतायत की पेन नाही होते, बट लेट्स सी. वेअर करा, आपण रेडी करू. ओके ओके. हा बाथरूम आहे आणि बाथरूम मला वेअर करायचा आहे आणि वेअर केल्यानंतर आपण लगेच प्रोसिजर सुरू करतोय. ओके बाय. मी आता नाही दाखवू शकत. सो या, हा बाथरूम तर मी मला दिलेला आहे आणि मी तुम्हाला जे सांगत होते, हे बघा, ही माझी आता ग्रोथ आहे, पायावरती ही व्यवस्थित ग्रोथ आहे. सो आपण आता स्टार्ट करतोय हातापासून. आय थिंक येस. सो आपण हातापासून ही ट्रीटमेंट चालू करतोय. सो लेट्स गो. सो ही माझी आत्ताची ग्रोथ आहे, जे मी मगाशी बोलले की 2-2.5 महिने मी अजिबात वॅक्स केलेलं नाहीये किंवा रेझरही केलेलं नाहीये. सो ही ग्रोथ आहे. पहिल्यांदा आय थिंक आपण हे हेअर रिमूव्ह करून घेतोय. ओके. सो हे रेझरनीच का करावं लागतं? कारण की आपले जे फॉलिकल्स आहेत ना आतमध्ये, जसं आपण रेझर करतो आपली ही ग्रोथ आहे, तर आपण वरती कट करतो, मग आतमध्ये फॉलिकल्स असतात, त्या फॉलिकल्सने आपल्या लेझरनी बर्न करायचं. अच्छा. तेव्हा ते आपले लेझर रिडक्शन. सो आता आपण हे रेझरनी सगळे हेअर ग्रोथ काढून घेतलेली आहे. मला खरं तर आता जरासं जळजळत आहे, कारण की मॉइश्चराईज नव्हती माझी स्किन आणि खूप उकाडा आहे, ह्युमिडिटी आहे, त्याच्यामुळे थोडं जळजळत आहे ओव्हरऑल.
पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे जेल लावल्यानंतर अजिबात जळजळणार नाही आणि काहीही त्रास होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. लेट्स सी आता. हे जळजळणं फक्त थांबलेलं. कारण की जसं आपण रेझर करतो आणि कधी कधी थोडेसे असे बम्स येतात किंवा रेडनेस येतो, तसंच झालेलं आहे आता. आणि ते ओव्हरऑल एक बॉडी जळजळतीये, दॅट्स इट. खूप जास्त नाही. पेन मध्ये आय कॅन से 10 पैकी 4 पर्यंत मला थोडस जळजळत आहे. आता हे जेल लावलंय. ओ वाव, ओके तर हे ओके खाली जाऊच नको. ओके. हे अजिबात पेन नाही होते काय, फक्त गरम गरम लागतंय मला. जिथे जिथे ते असा चौकोन फिरतोय तिथे मला जरा गरम गरम लागतंय. ऍक्च्युली आता मी तुम्हाला फक्त हाताचं दाखवतेय, पण ज्यावेळेस फुल बॉडीला हे जेव्हा जेल लावलं ना, त्यावेळेस इतकं गारगार वाटलं. लिटरली मला कोणीतरी फ्रीज मध्ये ढकलल्यासारखं वाटलं मला. की इतकी बॉडी ऍक्च्युली पेन नव्हतं, जळजळत होती बिकॉज रेझर फिरवलं होतं पूर्ण बॉडीवरती. सो ज्या वेळेस ते अचानक जेल लावलं इतकं बरं वाटलं, इतकं छान वाटलं. आणि आताही इतकं असं छान मिंटी मिंटी वाटतंय किंवा असं गारगार वाटतंय ऍक्च्युली. आणि ह्याचं काहीच पेन नाहीये, फक्त गरम गरम वाटत होतं आणि इट्स डन. स्मूथ झालीये स्किन. जे मगाशी जळजळत होती आफ्टर काय म्हणतात त्याला, रेझर मारल्यानंतर जी जळजळत होती ती आता अजिबात जळजळत नाहीये. एकदम असं कूल वाटतंय, पंखाखाली पण आहे त्याच्यामुळे एकदम कूल वाटतंय. ओके. आणि आता टॅटू वरती माझ्या पूर्ण बॉडीवरती ऑलमोस्ट 13 टॅटूज आहेत. सो त्या 13 टॅटूज वरती कुठेही हे लेझरचं मशीन फिरवलेलं नाहीये, कारण की टॅटू वरती फिरवल्यानंतर ते बर्न आउट होतं आणि टॅटू जळला जातो अशी एक त्यांनी मला माहिती दिली. सो टॅटूज वरती कुठेही फिरवलेलं नाहीये. सो जिथे जिथे टॅटूजच्या इकडे ग्रोथ आहे ती मला हळूहळू छोटी छोटी रेझरनी फिरवावी लागेल, बट दॅट्स इट. सो बिकिनी सेक्शन आणि अंडर आर्म्स मला जरा थोडेसे दुखले. म्हणजे रेटिंग वाईज द्यायचं झालं तर 10 पैकी मला दुखलं 6-7 पर्यंत. म्हणजे असं बारीक असं प्रिकी दुखत होतं. असं मी ओरडले असं नाही दुखलं, पण असं थोडं प्रिकी दुखलं, कारण की ते आपले सेन्सिटिव्ह भाग असतात त्याच्यामुळे तिकडे दुखलं. फुल बॉडी LHR आणि यान त्यान गोष्टी सगळ्या मी पहिल्यांदा, मला इतकं टेन्शन आलं होतं. पहिली गोष्ट, जेव्हा आपण वॅक्स करतो त्यावेळेस, आता दिस व्हिडिओ इज नॉट फॉर बॉईज ऑर मेन्स, ओके, पहिले मी सांगून ठेवते. सो ज्यावेळेस आम्ही पार्लरमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला आमचे पार्ट्स झाकण्यासाठी काहीतरी दिलं जातं आणि मग वॅक्स केलं जातं. पण इथे मी आय वॉज व्हेरी नर्वस. एक तर मी पहिल्यांदा करत होते, त्यात पूर्ण बॉडी रेझरने फिरवत होते, जे मी कधीच याच्या आधी केलेलं नव्हतं. अँड थोडासा एक कॉन्शियसनेस असतो ना एक मुलींना, म्हणजे त्या बाबतीतही मी समजू शकते की हे कसं काय करणार. आणि बिकिनी, स्पेशली बिकिनी एरियामध्ये, की खूप कॉन्शियस होतात पोरी. मी सुद्धा कॉन्शियस असते आणि नर्वस असते त्यावेळेस, की दुखेल का, काय होईल, कसं होतंय हे काय मला. आणि मेनली मी जर बघितलं नाही तर मला आणखीन काहीतरी वेगळं नर्वस फील होत असतं. सो मी मगाशी मला एवढा घाम फुटला होता ते जेव्हा जेल लावत होते त्यावेळेस. ते जेल ऍक्च्युली तसंच्या तसं राहायला पाहिजे जेल ह्याच्यामध्ये, पण बॉडी हीट आणि घाम या सगळ्या गोष्टीवर सगळं पाणी होऊन पडत होतं. सो MNRF ही जी इकडे एक मशीन दिसतीये, तर ह्या मशीननी माझी जी आता स्किन झाली आहे, ज्याचे मी पुढे व्लॉग्स करणार आहे, तुम्हाला प्रॉपर एक माझी स्किनची जर्नी सुद्धा सांगणार आहे त्याच ठिकाणी जाऊन जिथे माझी स्किन बरी झाली आहे. पण त्याच्या आधी मशीन सेम असतात आणि प्रोसिजर पण सेम असते. सो ही जी मशीन आहे त्या मशीननी लिटरली तुमच्या एक बारीक नीडल्स असतात, ती नीडल्स हे पोक करते. सो त्या गोष्टीने मी एवढी घाबरते ना, मला एक थोडासा ट्रॉमा बसला MNRFच्या मशीननी, की एखादी कुठली मशीन, आता ही मशीन माझ्या अंगाला लागत होती बट स्टील माझ्या बॉडीला किंवा एक माइंडला एक हे जातं ना, सिग्नल जातो की अच्छा कुठलं तरी मशीन लागतंय आणि वाट लागणार आहे, दुखणार आहे. सो त्या गोष्टींनी जो काही घाम आणि जे काही नर्वसनेस होतं, इट इज कम्प्लिटली नॉर्मल.
फॉर ऑल ऑफ यू की हे होतं आणि खूप जास्त नॉर्मल आहे. आणि मेनली आपल्याला जे ट्रीटमेंट मधून घेऊन जात आहेत, ज्या दोघी जणी माझ्या बरोबर होत्या, त्यांना मी ऑनेस्टली सांगितलं की मी पहिल्यांदा करतेय आणि मला नर्वसनेस फील होतोय, कारण की मला माहिती नाही की पुढची प्रोसिजर काय आहे, ते किती दुखणार आहे किंवा काय होणार आहे. पण जेव्हा त्यांना कळलं की हे पहिल्यांदाच ही मुलगी करते, तर त्या इतक्या मला असं मग दुखत असेल. आता जेव्हा मी म्हटलं की अंडरआर्म्सच्या वेळेस दुखत होतं, तर त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं, नाही नाही हे बघ मी इकडे रंगवते, ज्यावेळेस त्या जेल लावत होतं, तुझं मन डायव्हर्ट करते, हे करते, त्या करते. पण मला इतकं छान वाटलं की त्या दोघींनी इतका सपोर्टिव्हली मला या ट्रीटमेंट मधनं मला घेऊन जात आहेत. सो माझ्या सगळ्या ट्रीटमेंट झालेल्या आहेत. LHR झालेला आहे आणि फोटो फेशियल सुद्धा झालेला आहे. सो जिथे जिथे रेझर फिरवला होता तिथे म्हणजे काही काही ठिकाणी, आता सगळीकडेच फिरवलाय, पण काही काही ठिकाणी अगदी जोरात असं पॅन्टला वगैरे घासलं किंवा इकडे असं जोरात घासलं तरच मला तिकडे काहीतरी असं बर्निंग सेन्सेशन होत आहे. पण मी त्यांना डॉक्टरांना विचारलं की हे कमी होईल का, तर त्या म्हणाल्या की आत्ताच केलंय, रिसेंट आहे, त्याच्यामुळे हे रात्रीपर्यंत जरा कमी होईल. मॉइश्चराईज ठेवायला लागणार आहे तुमची स्किन, कारण की ह्युमिडिटीमुळे आणि ह्याच्यामुळे स्किन थोडी खराब झाली आहे. सो मॉइश्चराईज ठेवा 3 दिवस. क्लोरीनचं पाणी वापरायचं नाहीये. सो त्यांनी बरेच मला पोस्ट ज्या काळजी घ्यायची असते त्याची सगळ्याची लिस्ट मला दिलेली आहे आणि व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. सो माझ्यासाठी हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. कम्फर्टेबल होता, पेनलेस होता, अजिबात पेन नाही झालं. जेवढं पेन झालं तेवढं मी तुम्हाला सांगितलं, बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आणि आय थिंक दर महिन्याला आपण पार्लरमध्ये काही पैसे घालवतो, राईट? की म्हणजे एक साधारण चांगल्या पार्लरमध्ये गेलात तर 1-2 हजार पर्यंत तुमचे पैसे होतात वॅक्सिंग आणि या सगळ्या गोष्टींचे. आणि जर साध्या पार्लरमध्ये गेलात तर 1000 रुपये तर कुठेच नाही जात. पण आपण जर LHR ही जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचे काही अमाऊंट आहे, जी अमाऊंट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काही ऑफर्सही चालू आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या ऑफर्सनुसार किंवा LHR ही जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला एक साधारणपणे 6 ते 7 सेशनमध्ये, जसं डॉक्टरांनी सांगितलं की हेअर रिडक्शन होतं, म्हणजे तुम्हाला काही काही अमाऊंटमध्ये पुढे येतही जातील, तुमची बॉडी रिॲक्ट करणारच आहे काही करून, बट स्टील जे हेअर रिडक्शन होतं. तर जर हे होत असेल हेअर रिडक्शन आपल्याला या ट्रीटमेंट मधनं, तर आपण कशाला परत वॅक्सचं ते पेन सहन करा आणि मग हे इकडेच उडतंय ते तिकडेच उडतंय. आपण हे नकोच, म्हणजे ही भानगडच नको असं मला वाटतंय. सो जर पेनलेस वॅक्सिंग किंवा हेअर रिमूव्हल होत असेल तर आय विल गो फॉर LHR दॅन वॅक्सिंग. Absolutely yes, absolutely yes. So this was my review and experience about LHR, जे मी इथे ट्रान्सफॉर्म क्लिनिकला येऊन करतेय. आणि यांच्याकडनं ही पुढचे माझे 6-7 जे सेशन्स आहेत ते मी त्यांच्याबरोबर कम्प्लीट करणार आहे. मी याच्या बाबतीत तुमच्यापर्यंत अपडेट देतच राहीन की म्हणजे पुढे कशी ग्रोथ आली, काय झालं, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. पण तोपर्यंत ते जे बेल आयकॉन आहे आपला, तो तुम्ही अजूनही क्लिक केलेला नाहीये हे मला माहिती आहे. सो पटकन जा, तो बेल आयकॉन क्लिक करा, कारण की अशाच काही बऱ्याच गमती जमती माहिती, ज्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला कुठेतरी, पण कोणीतरी आपल्याला छान समजावून सांगेल असं काहीतरी कंटेंट माझ्याकडे असेल तर तो मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण तो लगेच तुम्हाला बघण्यासाठी तो बेल आयकॉन तुम्हाला क्लिक करावा लागेल. सो मी तुम्हाला 2 सेकंद देते. जस्ट गो क्लिक दॅट बेल बटन अँड कम अगेन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर. आणि पुढच्या सगळ्या व्लॉग्ससाठी तुम्हाला परत यायचं आहे नॉट सो जुईली संगीत या चॅनलवरती. सो नेक्स्ट सॅटर्डेला आपण भेटूया, नवीन माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.